गेल्या काही दिवसापासून वातावरणात सतत बदल होत आहे. कधी पाऊस, ढगाळ हवामान, तर कधी थंडी, तर कधी ऊन, असे संमिश्र वातावरण तयार झाले आहे. असे असताना गुलाबी थंडीसह दाट धुके आणि दवबिंदू असे मनमोहक वातावरण कोपरगावकरांनी आज सकाळी अनुभवायला मिळाले आहे. आज कोपरगाव शहरासह तालुक्यात सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्वत्र दाट धुक्यांची चादर पसरल्याने मनमोहक चित्र पाहावयास मिळाले आहे. या दाट धुक्यात कोपरगावात हरवल्याचा अनुभव आला. दाट धुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह वाहनधारक, शाळकरी मुले आणि कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना धुक्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली आहे. काही फुटांवरील घरे, वाहने, माणसेही धुक्यामुळे यावेळी दिसेनाशी झाली होती. यावेळी शहरातील SSGM महाविद्यालयात व्यायाम, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांसह क्रिकेट प्रेमींनी या दाट धुक्याचा मनमुराद आनंद घेतला आहे. दाट धुक्यामुळे काही अंतराचे दिसत नसताना देखील क्रिकेट प्रेमींनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. मात्र या बदलत्या हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून काही पिकासह गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या वातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगांचे प्रमाण वाढून ताप, सर्दी, खोकला असे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी नागरिकांनी पडलेल्या या दाट धुक्यामुळे निसर्गातील सौंदर्य पाहायला मिळाले आहे व अचानक पडलेल्या या धुक्याने कोपरगावकरांनी सुखद अनुभव घेतला आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव.